वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत श्रेष्ठ नामदेव महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय। एकादशी हे नित्य व्रत आहे। म्हणजे एकादशी कुणी करायची, कधी करायची, एकच केली तर चालते का असं विचारायचा काही विषय येत नाही, कारण ते नित्य व्रत आहे। 5 वर्षाच्या बालकापासून ते 85 वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्वांनी एकादशी करावी अशी संप्रदायाची आज्ञा आहे। म्हणून एकादशीचं व्रत केलंच पाहिजे। बरेच जण गळ्यामध्ये तुळशीची माळा तर घालतात, पण एकादशी ही करत नाहीत आणि संप्रदायानं सांगितलेले रामनवमी किंवा जन्माष्टमी, दत्त जयंती वगैरे उपवास सुद्धा करत नाही, पण ते केले पाहिजेत। मग नामदेवरायांची एकादशीवर कशी निष्ठा होती ते जगाला भगवंताला दाखवायचं होतं, म्हणून भगवंतानी एक सुंदर लीला करायचं ठरवलं। एकादशीचा दिवस आलेला होता आणि एकादशीच्या दिवशी नामदेवरायांनी घरामध्ये आई वडिलांना सांगितलंच होतं घरामध्ये काही शिजवायचं नाही, शिजवलं जातही नव्हतं अन्न, सगळ्यांना कडकडीत उपवास त्या दिवशी असायचा। मग भगवंतानी काय केलं, एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि ब्राह्मणाचं रूप धारण करून भगवान नामदेवरायांच्या घरी प्रगट झाले। पर साधे सुधे ब्राह्मण नाही, वाकलेले कमरेतून, हातामध्ये काठी घेतलेली, जानवं आहे गळ्यामध्ये आणि धोतर लावलेलं आहे, असे अशक्त की आता कुठल्याही क्षणाला राम नाम सत्य है होईल अशी अवस्था त्या ब्राह्मणाची। काठी टेकत 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 वाकत वाकत आले आणि हाक मारली नामदेवरायांच्या घरासमोर, कोणी आहे का घरात, अन्न देईल का कोणी? नामदेवरायांनी ते ऐकलं, बाहेर आले, भूदेव आहेत, ब्राह्मण आहेत, नमस्कार केला आणि विचारलं काय हवंय? ब्राह्मणाने सांगितलं 8 दिवसापासून उपाशी आहे, मला अन्न पाहिजे म्हणे। नामदेवरायांनी ते ऐकलं। नामदेवराय म्हणतात फलाहार मिळेल, आज एकादशी आहे, अन्न तर काही मिळणार नाही। ब्राह्मणाने सांगितलं मला अन्न दिलं नाही तर माझं काही खरं नाही म्हणे, अनेक दिवसापासून मी उपाशी आहे, बघ माझी अवस्था कशी जर्जर झालेली आहे। नामदेवराय म्हणाले माफ करा भूदेवा, एकादशी आहे आज, तुम्ही एकादशी केली पाहिजे। ब्राह्मण बोलायला लागला, अरे हा उपदेश चांगल्या माणसाला कर, इथं मी मरायला लागलोय आणि मला एकादशी कर म्हणून सांगतोस? मला अन्न पाहिजे म्हणे, भाजी पोळी भात वरण चटणी कोशिंबीर सगळं पाहिजे। ब्राह्मण भोजन प्रिय असतात असं शास्त्र सांगतं, म्हणून हे सगळं मला पाहिजे। नामदेवरायांनी हात जोडून सांगितलं भूदेवा माफ करा, उद्या द्वादशीला आलात तर हे सगळं मिळेल, कुठून तरी आणून देऊ तुम्हाला, नका काळजी करू, पण आज माझ्याकडे तुम्हाला काही मिळणार नाही। तो ब्राह्मण बोलायला लागला, अरे जर तू आत्ता मला अन्न दिलं नाही ना तर मी दुसरीकडे अन्न मागायला जाऊ शकत नाही, कारण माझा नियम आहे, मी एकाच घरात मागतो, दुसऱ्या घरात मी जात नाही। नामदेवरायांनी सांगितलं माझाही नियम आहे, एकादशीला देव जरी आला तरी त्याला मी अन्न देत नाही, हा माझा नियम आहे म्हणे। तो ब्राह्मण बोलायला लागला, अरे मी इतका जर्जर झालोय, मी मरून जाईन ना। नामदेवराय म्हणाले खुशाल मरा, पण मी तुम्हाला अन्न देणार नाही। आता देव तर नटवर वपू आहे, अशी लीला केली की नामदेवरायांच्या अंगणामध्ये लोळायला लागले, अन्न द्या अन्न द्या अन्न द्या, लोळायला लागले। नामदेवराय त्यांच्याकडे बघायचे, ते म्हणले ना अन्न द्या, नामदेवराय म्हणायचे श्री विठ्ठल, ते म्हणले ना अन्न द्या, हे म्हणायचे श्री विठ्ठल। बराच वेळ असं चाललं, पण नटवर वपू असणाऱ्या परमात्म्यानं अशी लीला केली, ज्याला मरण माहित नाही तो परमात्मा नामदेवरायांच्या अंगणामध्ये मरूनच गेला। आता ब्राह्मण मेला सगळ्या गावात बातमी, अशा बातम्या लगेच पसरतात, आपले हितचिंतक असतात ना अशा बातम्या पसरवायला। सगळं गाव जेव्हा बोलायला लागलं नामदेवरायांबद्दल अपशब्द, गाव एक झालं।
नामदेवरायांना शिक्षा करण्यासाठी. अशा वेळेस लोक फार एकसंघ होतात कुणाचा काटा काढायचा असल्यानंतर, आणि मग सगळे एकत्रित आले आणि एकत्रित आल्यानंतर ठरवलं गावकऱ्यांनी शिक्षा द्यायची नामदेवरायांना. काय शिक्षा द्यायची? आता तो ब्राह्मण मरून गेलाय ना, त्याच्यावर अंतिम संस्कार करावे लागतील. मग असं करायचं की ते अंतिम संस्कार करताना त्या ब्राह्मणाला जेव्हा स्मशानात नेलं जाईल त्या चितेवर नामदेवरायांनी जिवंत जळायचं, अशी शिक्षा गावकऱ्यांनी ठरवली. नामदेवरायांकडे सगळे आले आणि सांगितलं तुम्हाला अशी अशी शिक्षा झालेली आहे. नामदेवरायांनी सांगितलं माझी एकादशी मोडणार नसेल ना तर मी जिवंत जळायला तयार आहे. मी एकादशी मोडली नाही याचा मला स्वाभिमान आहे म्हणे. ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही, देवाची जशी इच्छा, पांडुरंगाची जशी इच्छा. आणि मग नामदेवरायांच्या घरासमोर पडलेलं ते ब्राह्मणाचं प्रेत खरं होतं खोटं होतं? ते खोटंच होतं ना. देव पण असा चतुरातो शिरोमणी आहे. आणि मग त्याला घेतलं खांद्यावर आणि मग आमच्या पंढरपूरला श्री विठ्ठल म्हणत नेतात. श्री विठ्ठल म्हणत गोपाळपूरला नेलं, तिथं स्मशान आहे, तिथं नेल्यानंतर ती चिता रचली, त्याच्यावर ते प्रेत ब्राह्मणाचं ठेवलं. सगळं गाव बघायला आलेलं आणि त्या चितेला आता अग्नी दिली. अग्नी प्रज्वलित झाला. नामदेवराय तिथं बसले. अग्नी जेव्हा वाढायला लागला, नामदेवराय भगवंताचं नामस्मरण करत बसले होते. श्री विठ्ठल म्हणत बसले होते. अग्नी आणखी वाढायला लागला. नामदेवराय तर त्या अग्नीकडे लक्ष देत नाहीत. त्यांचं लक्ष फक्त भगवंताच्या नामाकडे आहे. भगवंताचं रूप अंतःकरणामध्ये साठवलेलं आहे. भगवंताला आळवतायत अंतःकरणपूर्वक. पण भगवंतालाच काळजी पडली, आता जर मी काही केलं नाही तर माझ्या नामदेवाला भाजेल. म्हणून चितेवरच तो ब्राह्मण उठून बसला. आता चितेवर जेव्हा मनुष्य उठून बसेल बाकीच्यांची काय अवस्था होईल? अर्धे पळून गेले, अर्धे हनुमान चालीसा म्हणायला लागले, भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. काही जरा धीट होते, धीट. त्यांनी विचार केला की हे भूत नक्की करते काय हे तरी बघावं, म्हणून झाडाच्या मागं लपून बसले काही जण. आणि मग भगवंतानी काय केलं, त्या चितेवरून उठणं केलं त्या ब्राह्मणाने आणि ब्राह्मण रूप त्यागलं आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीनाथ प्रगट झाले. दाही दिशांना तेज पसरलेला आहे. गरुड हनुमंत समोर उभे आहेत. घंटानाद व्हायला लागलेला आहे. दिव्य शंखनाद व्हायला लागलेला आहे. 33 कोटी देव अवकाशामध्ये जमा झालेले आहे. आणि भगवंतानी जेव्हा प्रगट होणं केलं, नामदेवराय देवाकडे बघायला लागले. देवा, ब्राह्मण होतास, एवढा मोठा कसा प्रगट झालास रे? भगवंतानी कृपा दृष्टीनं पाहिलं आणि सांगितलं, नामदेवा, माझ्या नामदेवाची एकादशी निष्ठा सगळ्या जगाला मला दाखवून द्यायची होती, म्हणून ही लीला मी केलेली आहे. आणि मग भगवंतानी सांगितलं, नामदेवा, आता झालंय, तुझी एकादशी पक्की आहे, डुप्लिकेट नाहीये हे कळलंय. आता तरी मला जेवायला दे. नामदेवरायांनी सांगितलं, द्वादशीला या. जे ब्राह्मणाला सांगितलंय तेच तुम्हाला सांगतोय देवा. म्हणून वारकरी संप्रदायाचं एक श्रेष्ठ व्रत आहे एकादशी व्रत. एकादशी व्रत हे प्रत्येकानं करावंच अशी आपल्या संप्रदायाची आपल्याला आज्ञा आहे. जर पोळ्या करता करता सिरियल बघता येते तर पोळ्या करता करता भगवंताचं नाव का बरं नाही घेता येत? जेव्हा भक्ती ही स्वयंपाकामध्ये उतरते तेव्हा तो प्रसाद होत असतो, लक्षात घे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत श्रेष्ठ नामदेव महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान